नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के रामटेक लोकसभा विधानसभा क्षेत्र कन्हान से। नरेश बर्वे रामटेक की लोकसभा सीट से कांग्रेस पार्टी से चुनाव लड़ने को है तैयार। जब से मैं कांग्रेस में आया हूं तब से मैंने संगठन को मजबूत किया, ये जानते हैं नरेश बर्वे की जुबानी। क्या कहा उन्होंने इस चुनाव को लेकर, पूरी खबर देखिए सुप्रीम पावर न्यूज पर। नागपुर से सह संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। आणि इंटर युनिव्हर्सिटी एरिया अध्यक्ष कन्हान क्षेत्रातील काम क्षेत्रात आपण काय काय कामं केले आहे आणि काय काय कामं रखडलेले आहेत काय? मी जेव्हापासून काँग्रेसमध्ये आलो आहे सातत्याने संघटन वाढवण्याच्या दृष्टीने मी काम केलेलं आहे। ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो, नगरपंचायत असो, या सर्व ठिकाणी मी माझ्या लोकांना काँग्रेसच्या उमेदवारांना लढवलं आणि सत्ता प्रस्थापित केली। एवढंच नव्हे तर बाजार समिती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या सर्व क्षेत्रामध्ये मी अग्रतेने काम केलेलं आहे। आणि आपल्याला माहीत आहे की बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करू शकलो। सन्माननीय सुनील केदार साहेबांचं फार मोठा सिंहाचा वाटा याच्यामध्ये आहे। सन्माननीय मुकुल वसी साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। सन्माननीय मोरे साहेबांचा वाटा आहे। सन्माननीय आमचे नेते नाना गावंडे यांचा सुद्धा याच्यामध्ये फार सिंहाचा वाटा आहे। ज्या अनुषंगाने आम्ही सर्व नेते मंडळीने आणि माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आणि जिल्हा परिषद आम्ही बऱ्याच वर्षानंतर काबीज करू शकलो, ही फार मोठी उपलब्धी आम्ही मिळालेली आम्हाला। निश्चितपणे गेल्या कितीतरी वर्षापासून मी संघटनेमध्ये विशेषतः शिवसेना म्हटलं काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतो आहे। मी आधी शिवसेनेमध्ये होतो, शिवसेनेमध्ये त्याच जिद्दीने त्याच जुमाने मी काम केलेलं आहे आणि शिवसेनेमधून जेव्हा मी काँग्रेसमध्ये आलो तर निश्चितपणे काँग्रेस हा माझा जुना पक्ष असल्यामुळे मी त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि काम करतो। एवढी जुनी काँग्रेस असताना आज जे काँग्रेसचे जे हाल होत आहेत, जे तुटाटूट होत आहे, जे मोठे मोठे नेते निघत आहे काँग्रेसमधून, काय कारण असू शकते आणि काय म्हणजे सांगावं? ज्या लोकांना भीती आहे असेच लोक काँग्रेसमधून म्हणा, काँग्रेसच नाही म्हणता येईल, शिवसेना म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा की काँग्रेस म्हणा, ज्या लोकांना भीती आहे, ज्या लोकांनी करप्शन केलेलं असेच लोक इथून जात आहेत। ज्या लोकांची छबी अतिशय साफसुथरी आहे असे लोक कुठेही गेलेले, कुठे डगमगावलेले नाही। आणि मला असं वाटतं की आपण जे विचारताय मला की सन्माननीय आमचे जे नेते होते अशोकराव चव्हाण साहेब, ते काल त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला। ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे, ज्यांनी महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहे, संघटनेने विशेषतः काँग्रेस पक्षाने त्यांना खूप काही दिलेलं आहे। आणि जर असे व्यक्ती सोडून जात असतील तर देशामध्ये काय सुरू ते आपल्याला माहीत आहे। कुठली तरी भीतीमुळे ते गेले असतील। मला खूप उशिरा ते न्यूज लक्षात आली आणि ते बघितल्यावर आम्हाला शॉकिंग झालं की अशोकराव चव्हाण सारखा माणूस जर काँग्रेस पक्ष सोडून जात असेल ती ही दुर्दैवी गोष्ट आहे। कारण की काहीतरी कुठेतरी त्यांना दडपण असेल आणि त्या दडपणामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। पण निश्चितपणे मला असं वाटतंय की त्यांनी राजीनामा जरी दिला आहे तर ते पुढे काय करतील याचा आम्ही काही सांगू शकत नाही। पण हे घटना अतिशय वाईट घटना आहे
की ज्या लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही मिळवून घेतलेलं आहे, काँग्रेस पक्षाने त्यांना जे दिलेलं आहे ते त्यांनी विसरता कामा नाही. आणि जर अशा लोकांनी जर काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेस पक्ष संपला अशातला काही विषय नाही. असे अनेक अशोकराव चव्हाण येतील आणि यापेक्षा जोमाने काँग्रेस पुढे वाढेल. एकीकडे सुनील केदारजी त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं, त्याच्यानंतर आता अशोकजी चव्हाण, त्याच्यानंतर आणखी दुसऱ्याची तयारी सुरू आहे. एवढं धक्केवर धक्के काँग्रेसला लागत आहे, काय सांगा? फक्त चर्चा सुरू आहे की भारतीय जनता पक्षाचं हे धोरणच आहे की दबाव यंत्रणा ते टाकतात आणि जे भिला की तो निघून जातो. पण निश्चितपणे तुम्हाला सांगतोय की सुनील भाऊ केदार जरी त्यांना जेल झाली असेल पण हे सर्व राजकीय षडयंत्रामुळे सर्व झालेलं आहे. आणि सुनील भाऊ केदार आमचे कुठेही जाणार नाही. निश्चितपणे ते आमच्या सोबत आमचे नेते आहेत आणि ते अशोकराव चव्हाण जे केलं तसं कुठलंही असं होणार नाही, हे मला ठाम विश्वास आहे. येणारा लोकसभा निवडणूक आहे, अशोकजी चव्हाणला राज्यसभा देण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून, तर असं चर्चा सुरू आहे. आणि तुम्हाला इथून लोकसभेची म्हणजे निवडणूक लढवण्यात येणार आहे, तर याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, अशोकराव चव्हाणला राज्यसभेत पाठवणार आहे, कुठे पाठवणार हा विषय फार मोठा विषय आहे. त्यांनी कशामुळे पक्षाचा राजीनामा दिला, कशामुळे आमदारकीचा राजीनामा दिला हे सांगणं योग्य नाही, कारण की मी एकदम छोटा व्यक्तिमत्व असल्यामुळे मी त्या विषयावरती बोलणार नाही. पण निश्चितपणे येणाऱ्या लोकसभेमध्ये पक्षामधून अनेक लोकांनी पक्षाची उमेदवारी मागितलेली आहे. मी सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे. पक्षाला हे माहीत आहे की पक्षात जो राबतो आहे, जो काम करतो आहे, निश्चितपणे त्याची त्यांना ठाऊक आहे. आणि जर माझ्यासारख्या व्यक्तीला जर त्यांनी उमेदवारी दिली तर निश्चितपणे हा विजय मी खेचून आणल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला ठामपणे सांगतोय. पहिला चरण 17 एप्रिलला सांगण्यात आलेला आहे. पहिला चरण आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळच काही दिवस बाकी आहे, तर लोकसभेची तयारी आपली कशी सुरू आहे? हे असं आहे की आम्ही संपूर्ण लोकसभेमध्ये वावरतो आहे की मी नवीन नाही पक्षाकरिता, मी जुना असल्यामुळे माझं सर्व लोकांशी माझं अतिशय जवळचे नाते आहे. ते काँग्रेस असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, भारतीय जनता पक्ष असो, सर्वांशी माझा सर्व संबंध आहे. आणि फार मोठी उपलब्धी आम्ही मिळालेली आम्हाला. निश्चितपणे गेल्या कितीतरी वर्षापासून मी संघटनेमध्ये विशेषतः शिवसेना म्हटलं काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतो आहे. मी आधी शिवसेनेमध्ये होतो. शिवसेनेमध्ये त्याच जिद्दीने त्याच जुमाने मी काम केलेलं आहे. आणि शिवसेनेमधून जेव्हा मी काँग्रेसमध्ये आलो तर निश्चितपणे काँग्रेस हा माझा जुना पक्ष असल्यामुळे मी त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि काम करतो. एवढी जुनी काँग्रेस असताना आज जे काँग्रेसचे जे हाल होत आहेत, जे तुटाटूट होत आहे, जे मोठे मोठे नेते निघत आहे काँग्रेसमधून, काय कारण असू शकते आणि काय म्हणजे सांगावं? ज्या लोकांना भीती आहे असेच लोक काँग्रेसमधून म्हणा, काँग्रेसच नाही म्हणता येईल, शिवसेना म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा की काँग्रेस म्हणा, ज्या लोकांना भीती आहे, ज्या लोकांनी करप्शन केलेलं असेच लोक इथून जात आहेत. ज्या लोकांची छबी अतिशय साफसुथरी आहे असे लोक कुठेही गेलेले, कुठे डगमगावलेले नाही. आणि मला असं वाटतं की आपण जे विचारताय मला की सन्माननीय आमचे जे नेते होते अशोकराव चव्हाण साहेब, ते काल त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे, ज्यांनी महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहे, संघटनेने विशेषतः काँग्रेस पक्षाने त्याला खूप काही दिलेलं आहे. आणि जर असे व्यक्ती सोडून जात असतील तर देशामध्ये काय सुरू ते आपल्याला माहीत आहे. कुठली तरी भीतीमुळे ते गेले असतील. मला खूप उशिरा ते न्यूज लक्षात आली आणि ते बघितल्यावर आम्हाला शॉकिंग झालं की अशोकराव चव्हाणसारखा माणूस जर काँग्रेस पक्ष सोडून जात असेल ती ही दुर्दैवी गोष्ट आहे. कारण की काहीतरी कुठेतरी त्यांना दडपण असेल आणि त्या दडपणामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. पण निश्चितपणे मला असं वाटतंय की त्यांनी राजीनामा जरी दिला आहे
पण ते पुढे काय करतील याचा आम्ही काही सांगू शकत नाही. पण हे घटना अतिशय वाईट घटना आहे की ज्या लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही मिळवून घेतलेलं आहे. काँग्रेस पक्षापासून पक्षाने त्यांना जे दिलेलं आहे ते त्यांनी विसरता कामा नाही. आणि जर अशा लोकांनी जर काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेस पक्ष संपला अशातला काही विषय नाही. असे अनेक अशोकराव चव्हाण येतील आणि यापेक्षा जोमाने काँग्रेस पुढे वाढेल. एकीकडे सुनील केदारजी त्यांना जेलमध्ये पाठवणार आहे, त्याच्यानंतर आता अशोकजी चव्हाण, त्याच्यानंतर आणखी दुसऱ्याची तयारी सुरू आहे. एवढं धक्केवर धक्के काँग्रेसला लागत आहे, काय सांगा? फक्त चर्चा सुरू आहे की भारतीय जनता पक्षाचं हे धोरणच आहे की दबाव यंत्रणा ते टाकतात आणि जे भिला की तो निघून जातो. पण निश्चितपणे तुम्हाला सांगतोय की सुनील भाऊ केदार जरी त्यांना जेल झाली असेल पण हे सर्व राजकीय षडयंत्रामुळे सर्व झालेलं आहे. आणि सुनील भाऊ केदार आमचे कुठेही जाणार नाही. निश्चितपणे ते आमच्या सोबत आमचे नेते आहेत आणि ते अशोकराव चव्हाण जे केलं तसं कुठलंही असं होणार नाही एवढा ठाम विश्वास आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणूक आहे. अशोकजी चव्हाण राज्यसभा देण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून, तर असं चर्चा सुरू आहे. आणि तुम्हाला इथून लोकसभेची म्हणजे निवडणूक लढवण्यात येणार आहे, तर याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, अशोकराव चव्हाणला राज्यसभेत पाठवणार आहे, कुठे पाठवणार हा विषय फार मोठा विषय आहे. त्यांनी कशामुळे पक्षाचा राजीनामा दिला, कशामुळे आमदारकीचा राजीनामा